नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी युनिक गुरुकुल क्लासेस बारामतीतील विद्यार्थिनी समीक्षा बागल आज तुम्हाला मॅथ्स पार्ट 1 मधील फोर्थ चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 4.5 मधील फोर्थ एक्झाम्पल तुम्हाला आज सॉल्व्ह करून दाखवणार आहे। चला तर आपण पाहूया। तर आपण ह्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं असेल तर ए बी सी आपल्याला कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये फाइंड करायचं आहे। तर तुम्ही मागे शिकला आहेत की जर ए बी सी कंटिन्यूड मध्ये 3 संख्या असतील तर मधल्या संख्येचा स्क्वेअर होतो आणि ए सी चा मल्टिप्लिकेशन होतं। तर तेच आपल्याला ह्याच्यात प्रूफ करायचं आहे। तर आपण पहिल्यांदा हे दिलेल्या बाबी लिहून घेऊयात। पहिल्यांदा a प्लस b प्लस c in bracket a minus b plus c is equal to a square plus b square plus c square। तर आता ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊयात। तर a into a square, a into minus b minus ab, a into plus c plus ac। आता b ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊयात। b into a प्लस ab, b into minus b minus b square, b into c plus bc। and आता c ने मल्टिप्लाय करून घेऊया। c into a plus ac, c into minus b minus bc and c into plus c square होणार। आता त्याच्यानंतर पुढचं लिहून घेऊयात a square plus b square plus c square। आता यात बघू आपण काय काय कॅन्सल होतं ते। a square ला a square कॅन्सल, a square ला a square कॅन्सल, मायनस ab ला प्लस ab कॅन्सल, परत bc प्लस bc ला मायनस bc कॅन्सल आणि c square ला c square कॅन्सल झालं। परत ac राहिलेला आपण लिहून घेऊयात ac प्लस ac मायनस b square इज इक्वल टू इथलं पण राहिलेलं लिहून घेऊया b square। नंतर ac प्लस ac 2ac इज इक्वल टू b स्क्वेअर, इथं मायनस आहे इकडे गेल्यानंतर प्लस b स्क्वेअर होईल। 2ac ला 2ac इज इक्वल टू 2b स्क्वेअर, 2 ला 2 कॅन्सल होईल, ac इज इक्वल टू b स्क्वेअर। मग आपण इथं आपल्याला जे फाइंड करायचं होतं ते फाइंड झालेलं आहे। म्हणजे आता त्यानंतर तुम्ही आन्सर काय लिहिणार, b स्क्वेअर इज इक्वल टू ac, म्हणजेच काय लिहिणार, देअरफॉर a b c are continued proportion। कंटिन्यूड प्रोपोर्शन। तर अशा प्रकारे हे आज आपण गणित पाहिलेलं आहे। तर आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।